नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मराठीचा पेपर मित्रांनो आपला आहे आणि मराठीचा पेपर 12 तारखेला आहे. इंग्रजीचा पेपर झालाय, नक्कीच चांगला गेला असेल. आता मराठीच्या पेपरची तयारी करूयात. मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे, जिथं प्रॉब्लेम येतो आपल्याला तो म्हणजे स्वमत किंवा अभिव्यक्ती. प्रश्न क्रमांक पहिल्यातला आणि या दोन उतार्यामध्ये 4+4 8 मार्काचा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये खूप मुलं गडबड करतात. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पैकी 4 मार्क कसे मिळले पाहिजेत? हे स्वमत किंवा अभिव्यक्तीचा जो प्रश्न आहे, तो नेमका आपण कसा लिहिला पाहिजे? यावर मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला मराठीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्याचबरोबर मराठीच्या काही भागांच्या नोट्स सुद्धा मी बनवल्यात. त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर नोट्स आणि इतर घटकांवरच्या लिंकवर क्लिक करून त्या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला खूप फायदा होईल. तर जाऊयात पटकन पुढे. बघा आपण स्वमत लिहिताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजे. बघा सगळ्यात पहिला मुद्दा आहे उतार्यातील पाठातील विचारांसंबंधात तुमचं मत. या ठिकाणी मित्रांनो तुमचं मत लिहायचं इथं. इथं तुमचं मत लिहिणं खूप गरजेचं आहे आणि तुमची भाषा. उतार्यामधील पाठातील विचारांसंबंधात तुमचं मत लिहायचे. पाठातले जे काही विचार आहेत. आता तुम्हाला जो उतारा दिला जाईल त्याच्याशीच निगडीत एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि तुमचं मत या त्या प्रश्नावर विचारलं जाईल, की बाबा याबद्दल तुमचं मत काय आहे? अमुक-अमुक विषयाबद्दल तुमचे विचार स्पष्ट करा. तर इथं तुमचे विचार विचार सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत आणि हे विचार लिहिताना मिनिमम 2 पॅराग्राफ तरी तुमचे असले पाहिजेत. बरोबर? बघा पुढचा मुद्दा उतार्यातील पाठातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजून सांगा. म्हणजे उतार्यातील जे काही विचार आहेत, त्या विचाराला अनुसरून तुम्हाला लिहायचं आहे. हे पण लक्षात घ्या. विषय भरकटला नाही पाहिजे. पुढचा मुद्दा, स्वतःचा एखादा अविस्मरणीय प्रसंग सुद्धा तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. म्हणजे स्वतःचा अविस्मरणीय प्रसंग प्रश्नाला अनुसरून तो आपल्याला लिहायचा आहे. तो तुम्ही लिहू शकता. पुढचा मत आहे, आपला आशय प्रभावीपणे मांडण्यासाठी लेखकाने कोणकोणत्या भाषिक युक्त्या वापरल्या आहेत, हे तुम्ही समजावून सांगू शकता. ओके. पुढचं, या उतार्यात व्यक्त झालेल्या भावभावना, विचार यांचं महत्त्व तुम्हाला समजून सांगायचं आहे. आणि या व्यतिरिक्त अन्य प्रकारेही ही कृती विचारली जाऊ शकते. तर आता मित्रांनो एक प्रत्यक्षात आपण उदाहरण बघूयात, एक्झाम्पल बघूयात. स्वमत कसं लिहायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण जर बघितलं तर. एक प्रश्न बघितल्याशिवाय आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार नाही. तर हा प्रश्न आपण समजून घेऊयात. तर प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी आणतो. पटकन, झटपट, पटापट प्रश्नाला आणू स्क्रीनवर. ओके, ओके. कुठे गेला बाबा आपला प्रश्न? आहाहा! हे बघा तुमच्या समोर आता स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसेल. हे बघा. आता हा प्रश्न बघा. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. घालवण्यासाठी नाही. इथं कॉमा पाहिजे. वेळ घालवण्यासाठी नाही. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा वेगवशता. याच्यामध्ये वाहनाचा वेग म्हणजे आजचं जे जीवनमान आहे ते किती वेगामध्ये आपलं चाललेलं आहे. ते या या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. मुख्यतः वाहनांचा वेग. आता वाहन वेळ वाचवण्यासाठी असतं. वेळ घालवण्यासाठी नाही. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. असा जर कुठलाही प्रश्न आला स्वमत किंवा अभिव्यक्तीवर आधारित, सगळ्यात पहिली पायरी काय? की तो प्रश्न समजून घेणं. बाबा प्रश्न समजून घ्या. कारण प्रश्न जर नीट समजला, जितक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला आकलन होईल प्रश्नाचं, आकलन. ते आकलन झालं ना चांगलं प्रश्नाचं, तर त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल. जसं की वाहने वेळ वाचवण्यासाठी असतं. वाहन वेळ वाचवण्यासाठी असतं. याचा अर्थ काय? वाहन म्हणजे काय? तुम्ही मोटार बाईक वापरता, मोटार कार वापरतात बरीचशी लोकं. कारने ऑफिसला जातात, कोण बाईकवर ऑफिसला जातं. तर या सगळ्या गोष्टी वाहन जे आहे ते काय करतं तुमचा वेळ वाचवतं बरं का. वेळ वाचवतं म्हणजे जर तुम्हाला एका ठिकाणापासून तुम्हाला ऑफिसला जायला जर तुम्ही चालत जाण्यासाठी तुम्हाला 1 तास लागत असेल, तर वाहन काय करणार आहे तुम्हाला ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तिथे पोहोचवणार आहे. म्हणजे काय झालं तुमचे 45 मिनिटं वाचले. म्हणजे वाहनं काय करतात वेळ वाचवण्यासाठी असतात. आपण आपला वेळ वाचवला पाहिजे वाहनांच्या माध्यमातून. म्हणजे हा एक मुद्दा लक्षात घ्या. उत्तर मी अजून सांगितलं नाही. फक्त प्रश्न कसा समजून घ्यायचा ते सांगतोय. दुसरा मुद्दा काय की वेळ घालवण्यासाठी नसतात. वेळ घालवण्यासाठी वाहनं नसतात. बरीचशी लोकं काय करतात, वेळ घालवण्यासाठी वाहनांचा वापर करतात. चला अमुक-अमुक ठिकाणी फिरायला जाऊ. चला बाबा वाहनांचा वापर करून काही-काही तरुण मुलं, तरुणी मुली स्टंटबाजी करायचा प्रयत्न करतात. तर या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे या गोष्टी काय काय कुठल्या गोष्टी वाहनांचा वापर कुठल्या गोष्टींसाठी केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींसाठी नाही केला पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर मग प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता.
की वाहनांची निर्मिती जेव्हा झाली, तेव्हा त्या वाहनांचा उद्देश काय असावा? काय होता? तर तो उद्देश असा होता, की माणसाचा वेळ वाचावा. कारण एखाद्या ठिकाणी माणसाला जाण्यासाठी, व्यक्तीला जाण्यासाठी जर का अर्धा तास लागत असेल, 1 तास लागत असेल, तर वाहनाचा वापर करून त्याच ठिकाणी आपण खूप लवकर पोहोचू शकतो. किंवा काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये किंवा काही रुग्णांना दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी वाहनांचा उपयोग करू शकतो. लवकर करू शकतो आपण. किंवा खूप मोठी-मोठी महत्त्वाची कामं जर का तुम्हाला करायची असेल, कमी वेळामध्ये काही ठिकाणी जायचं असेल, तर तिथे आपल्याला वाहनांचा उपयोग होतो. महत्त्वाच्या कामांसाठी, एमर्जन्सी कामांसाठी आपण वाहनांचा उपयोग केला पाहिजे. आणि तो उपयोग जास्तीत जास्त करून आपण वेळ वाचवण्यासाठी केला पाहिजे. ओके. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि वेळ घालवण्यासाठी का नाही केला पाहिजे? कारण आज आपण पाहिलं मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला लोकं वाहनांचा वापर वेळ घालवण्यासाठी करतात. वेळ घालवण्यासाठी करतात. म्हणजे कसं? वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी, आपला वेळ घालवण्यासाठी वाहनांचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये आज करण्यात येत आहे. त्याच्यामुळे खूप सारा वेळ लोकांचा फिरण्यामध्ये चाललेला आहे. किंवा काही तरुण-तरुणी असेल किंवा काही तरुण मुलं असतील, तर ती मुलं वाहनांचा वापर स्टंट करण्यासाठी करतात. आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, की अपघाताचं प्रमाण वाढतं आणि त्याचा एक दुष्परिणाम आपल्याला जाणवू लागतात. तर असं मित्रांनो तुम्हाला इथं स्वमत लिहिता आलं पाहिजे. आता इथं बघा या ठिकाणी एक लिहिलेलं आहे, की वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं, वेळ घालवण्यासाठी नाही. याचा अर्थ असा, की मानवाने वाहनाचा शोध प्रवासातील अंतर कमी करण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी लावलेला आहे. कामावर वेळेवर पोहोचणे किंवा आपत्कालीन गरज पूर्ण करणे यासाठी वाहन एक उत्तम साधन आहे. जेव्हा आपण वाहनाचा वापर नियोजित प्रवासासाठी करतो, तेव्हा आपला मौल्यवान वेळ वाचतो आणि तो आपण इतर चांगल्या कामांसाठी वापरू शकतो. म्हणजे कामाचा वेग वाढवण्यासाठी करतो आपण. वाहनाचा वापर काय करतो? वेळ वाचतो. तुमचा वेळ वाचतो आणि कामाचा वेग वाढत असतो. मात्र काय होतं, आजकाल अनेक जण वेळ मजा मारून किंवा वेगाची हौस पूर्ण करण्यासाठी रस्त्यावरील विनाकारण गाड्या पळवतात. म्हणजे रस्त्यावर काही लोकं विनाकारण गाड्या पळवतात. म्हणजे वेळ वाचवण्यासाठी नाही, तर खूप वेगाने वाहनाचा वापर करतात. म्हणजे वेगाने आपण वेळ घालवण्यासाठी कुठेतरी बाहेर पडायचं रायडिंगला आणि वेगाने गाडी चालवायची आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते वेळ घालवण्यासाठी वाहनात बसतात आणि वेळ घालवता अशी वेळ येते, की अपघात होतो. पुढे बघा, अतिवेगाने गाडी चालवणे, स्टंट करणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे यामुळे वेळ वाचवण्याऐवजी अपघाताचा धोका वाढतो. अशा बेजबाबदार वागण्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा आयुष्यभराचं अपंगत्व येऊ शकतं. थोडक्यात सांगायचे झाले तर वाहनाचा वापर शिस्तीने आणि गरजेपुरता केला पाहिजे, तरच वेळ वाचतो. अन्यथा तो वेळ आणि आयुष्य दोन्हीही वाया घालवण्यास कारणीभूत ठरू शकतात. तर इथं आपल्याला अशा प्रकारे व्यक्त व्हायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला व्यक्त होणं गरजेचं आहे. कारण इथं अभिव्यक्ती आणि स्वमत आहे. तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला मांडता आलं पाहिजे. तुमच्या आयुष्याशी निगडीत एखादा प्रसंग सुद्धा तुम्ही इथे सांगू शकताय, की आमच्या गावामध्ये एक आजी होत्या. काही दिवसापूर्वी आमच्या गावात एक आजी होत्या. त्या खूप आजारी होत्या आणि अचानकपणे त्यांचा आजार खूप वाढला आणि अशा वेळेस अ, गावामध्ये फक्त एकच वाहन होतं त्या काळामध्ये असं तुम्ही सांगू शकताय आणि त्या एका वाहनाने त्या आजींना वेळेवरती पोहोचवलं किंवा लहान मुलगा असेल त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. अशा प्रकारचे अनुभव तुमचे असू शकतात आणि त्या वेळेमुळेच तो वाचू शकला. म्हणजे असं इथं तुम्हाला तुमच्या भाषेत इथं व्यक्त व्हायचं आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे. इथं पाठांतर गरजेचं नाहीये. इथं तुमचं आकलन गरजेचं आहे. त्या प्रकरणाचं, त्या उतार्याचं आकलन आणि त्या प्रश्नाचं आकलन इथे खूप महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाकडे बघू शकतो. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.